विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवला। मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर भुजबळांची टीका। जरांगेंच्या वारंवार भेटी घेणाऱ्या विखेंनाही सोडणार नाही, भुजबळांचा इशारा। मुख्यमंत्री नागपुरात असताना मुंबईत जीआरचा निर्णय घेऊन टाकला। त्यांचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस आहेत, भुजबळांचा जरांगेंसह विखे पाटलांवर निशाणा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये फूट। वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। नागपुरात वडेट्टीवारांनी घेतला होता ओबीसींचा वेगळा मेळावा। मराठा आणि ओबीसींमध्ये जे अंतर पडलं ते अंतरवालीच्या दरिंदे पाटलांमुळेच। बीडमधील महाएल्गार मेळाव्यात भुजबळांचा मनोज जरांगेंवर जोरदार निशाणा, तर जरांगेंकडून भुजबळांचा घुरट असा उल्लेख। भुजबळांना फडणवीसांना डॅमेज करायचंय, अजित पवारांना बदनाम करण्याचा विडाही भुजबळांनी उचललाय। ओबीसीतूनच मराठा आरक्षण घेणार, जरांगेंचा इशारा। जरांगे मराठ्यांची दगाफटका करतोय, ओबीसी नव्हे तर ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेतल्यानं मराठ्यांचा फायदा होईल। राजकीय आरक्षण हा डाव असल्याचा मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या, पण मी बाईंच्या आडून लढणारा माणूस नाही, माझ्यामध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत, जरांगेंचा निशाणा। उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन। दिवाळीनिमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। उद्घाटनाआधी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी भेट। दीपोत्सवाच्या उद्घाटनाला जाताना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकाच गाडीतून प्रवास। राज ठाकरेंकडून गाडीचं सारथ्य, तर अमित ठाकरे आदित्य ठाकरेही एकाच गाडीतून शिवाजी पार्कमध्ये दाखल। पुण्यात जैन बोर्डिंग बचाव कृती समितीचा जागेच्या विक्रीविरोधात मोर्चा। जैन बांधवांचा हजारोंच्या संख्येनं जैन बोर्डिंग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। जैन बोर्डिंगची जागा बिल्डर आणि मोहळांनी मिळून विकली, राजू शेट्टींचा आरोप। तर मोहळांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शननं 3000 कोटींची जमीन 230 कोटींमध्ये खरेदी केल्याचा दावा। पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर तरुणाकडून जातीय भेदभावाचे गंभीर आरोप। कॉलेजनं कागदपत्राची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधील नोकरी गमावल्याचाही तरुणाचा आरोप। जिममध्ये लव्ह जिहाद होत असल्याचा आमदार गोपीचंद पडळकरांचा दावा। मुलींनी जिममध्ये जाण्याआधी ट्रेनर कोण आहे ते पाहावा, पडळकरांचा सल्ला। तर हिंदू मुलींना संस्कृतीचं भान, संजय राऊतांचं उत्तर। शिवाजीराव कर्डिल यांची उणीव वेळोवेळी जाणवेल, कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीवेळी मुख्यमंत्री फडणवीस भाऊक। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिल यांचं अल्पशा आजारानं निधन। कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकरांवर अज्ञातांकडून हल्ला। हाणामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बोरगावकरांच्या गाडीची तोडफोड, हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी। मेहुल चोक्सीला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा। बेल्जियममधील कोर्टाकडून मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता।